नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण लहान बाळांना किंवा लहान मुलांना जर वारंवार पोटामध्ये गॅस होत असेल तर त्यावेळी काय उपाय करायला हवेत किंवा कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नॉर्मली आपण पाहतो की संध्याकाळच्या वेळेमध्ये किंवा रात्री बाळाच्या पोटामध्ये हा गॅस होतो, ज्या कारणामुळे बाळाचं पोट हे कडक लागतं, बाळाला शी करताना त्रास होतो, सू करताना बाळ रडतो, बाळाच्या पोटाला हात लावला की बाळ रडतो किंवा फिडिंग केल्यानंतर बाळ हा खूप जास्त उलटी करतो, बाळाचं पोट हे अगदी कडक लागतं, बाळाच्या शीचा वास येतो किंवा बाळ हा गॅस पास करतो आणि बाळ थोडासा डिस्कम्फर्ट होतो किंवा बाळ हा वारंवार रडायला लागतो, ज्यामुळे बाळाची झोप सुद्धा व्यवस्थित होत नाही. आणि आईला मात्र काळजी लागून राहते की बाळाच्या पोटामध्ये हा गॅस का होतो आहे किंवा कशा पद्धतीने यापासून बाळाला आराम देता येईल. तुमच्याही बाळाच्या बाबतीमध्ये जर वारंवार हा गॅस होत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त माहितीपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे. जनरली जे नवजात बाळ आहे त्या बाळांचं डायजेशन हे थोडंसं वीक असतं, प्रॉपरली मॅच्युअर झालेलं नसतं आणि या कारणामुळेच बाळाने दूध पिल्यानंतर बाळाला गॅस होणं हे खूप नॉर्मल आहे. या व्यतिरिक्त जर बाळ दूध पिताना प्रॉपर लॅच करत नसेल, बाळाच्या पोटामध्ये दूध पित असताना अतिरिक्त हवा ही जास्त प्रमाणामध्ये जात असेल तर त्यावेळीही बाळाला गॅस होतो. जर तुम्ही बाळाला बॉटलनी फीड देत असाल तर त्यावेळी सुद्धा जेव्हा ब्रेस्ट फीडिंग करतात त्या बाळाच्या मानाने बॉटल फीड करणाऱ्या बाळामध्ये गॅसचं प्रमाण हे थोडंसं जास्त वाढतं. या व्यतिरिक्त आईचं डाएट सुद्धा यामध्ये खूप मोठं रोल करतं. आईच्या डाएटमध्ये जर खूप जास्त गॅसी फूड येत असतील, म्हणजे बटाटा आहे किंवा कॉलीफ्लॉवर आहे, ब्रोकोली आहे, यासारखे जे काही गॅसी आणि पचायला जड असणारे असे पदार्थ आईच्या आहारामध्ये येत असतील, विशेषतः रात्रीच्या वेळेमध्ये, तर त्यावेळी बाळाला सुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो, म्हणजेच बाळाच्या पोटामध्ये सुद्धा गॅस होऊ शकतो. या व्यतिरिक्त जर तुम्ही बाळाला फॉर्म्युला फीड देत असाल आणि ते फॉर्म्युला मिल्क बनवत असताना तुम्ही योग्य प्रमाणामध्ये बनवत नसाल, योग्य प्रकारे बनवत नसाल, शिवाय बनवत असताना सुद्धा जेव्हा तुम्ही बॉटलमध्ये टाकता तर अगदी खूप जोरजोरामध्ये जर तुम्ही बॉटल शेक करत असाल तर तुम्ही पाहाल की त्यामध्ये हवेचे जे बबल्स आहेत हे खूप जास्त जमा होतात आणि ते बाळाला दूध पित असताना पोटामध्ये जातात आणि बाळाच्या पोटामध्ये जी काही एक्स्ट्रा एअर आहे ही ट्रॅप होते, म्हणजेच बाळाला गॅसचा त्रास हा होऊ शकतो. जर तुम्ही बाळाला रडत असताना किंवा खूप जास्त भूक लागल्यानंतर फीड करत असाल तर त्यावेळी बाळ हा खूप फास्ट फिडिंग करतो आणि असं फास्ट फिडिंगमुळे जी अतिरिक्त हवा आहे, बाहेरची हवा आहे, ही बाळाच्या पोटामध्ये जाते आणि त्यावेळी बाळाच्या पोटामध्ये हा गॅस जास्त होतो. आता यावरती काय उपाय करायला हवे? सगळ्यात महत्वाचा आणि अतिशय सोप्या पद्धतीने केला जाणारा उपाय म्हणजे बाळाच्या पोटामध्ये वारंवार गॅस होऊ नये यासाठी प्रत्येक वेळी तुम्हाला फीड नंतर कमीत कमी 15 मिनिट बाळाला खांद्यावरती अपराइट पोझिशन मध्ये घ्यायचं आहे. बाळाच्या पाठीवरून हलकासा हात फिरवायचा आहे किंवा हलकसं थपथपी द्यायची आहे. यामुळे काय होईल की पोटामध्ये जी काही एअर ट्रॅप झालेली आहे ही ढेकरे वाटे बाहेर पडेल आणि त्यामुळे बाळाला त्याचा त्रासही होणार नाही, बाळ हा उलटी सुद्धा करणार नाही आणि गॅस बाळाच्या पोटामध्ये जमा राहणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला बाळाला टमी टाइम देणं गरजेचं आहे. जशी बाळाची नाळ पडते तर त्यानंतर तुम्हाला बाळाला पोटावरती झोपवायचं आहे. आता हे जे पोटावरती झोपवणं आहे हे बाळाला फीड दिल्यानंतर लगेच करायचं नाही. आधी तुम्हाला प्रॉपर अशी बाळाची ढेकर काढून घ्यायची आहे. ऑलमोस्ट 30 मिनिट्स नंतर किंवा अर्ध्या तासानंतर बाळाने फीड घेतल्यानंतर अर्ध्या तासानंतर तुम्हाला बाळाला पोटावरती झोपवायचं आहे. जेव्हा बाळ पोटावरती येतो तर त्यावेळी ऑटोमॅटिकली जी काही एक्स्ट्रा एअर बाळाच्या पोटामध्ये गेलेली आहे तर ती बाहेर पडायला मदत होते. बाळाचं पोट तुम्हाला कडक लागणार नाही किंवा गॅसचा त्रास हा बाळाला जाणवणार नाही. दिवसातून तुम्ही 3 ते 4 वेळा बाळाला थोड्या मिनिटांसाठी टमी टाइम हा जरूर देऊ शकता. बाळ जसं मोठं होईल तसं टमी टाइमचं टायमिंग तुम्हाला वाढवायचं आहे. हा टमी टाइम पालकांच्या नजरेखाली बाळाला द्यायचा आहे, म्हणजेच पालक तिथे उपलब्ध असायला हवे. शिवाय बाळाचं नाक दाबलं जाणार नाही, बाळाच्या छातीवरती पोटावरती खूप जास्त प्रेशर येणार नाही. या पद्धतीने बाळाचं बेडिंग ठेवून त्यावरती तुम्हाला बाळाला टमी टाइम देणं आवश्यक आहे. त्यानंतर तिसरी रेमेडी आहे ती म्हणजे हिंगाची पेस्ट. घरामध्ये आपल्या हिंग हा असतोच. थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चिमूट 2 चिमूट असा तुम्हाला हिंग घालायचं आहे. त्याची एक छान अशी पातळ पेस्ट बनवायची आहे आणि ही पेस्ट बाळाच्या बेंबी भोवती गोल आकारामध्ये अगदी हलक्या हाताने तुम्हाला ही
लावायची आहे. हिंगाची पेस्ट हा अगदी लहान बाळापासून ते मोठ्या मुलांचा गॅस रिलीफ करण्यासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर ठरते. नॉर्मली हा जो उपाय आहे हा तुम्हाला संध्याकाळच्या वेळेमध्ये करायचा आहे, कारण त्या वेळेमध्ये मुलांना गॅसचा त्रास हा थोडा जास्त जाणवतो, मुलं हे जास्त क्रँकी होतं किंवा खूप जास्त रडायला लागतं, गॅसमुळे बाळाचं पोट कडक होतं आणि अशा दरम्यान तुम्ही बाळाला ही जी हिंगाची पेस्ट आहे ही लावू शकता. 30 मिनिटापर्यंत ही हिंगाची पेस्ट बाळाच्या बेंबीवरती पोटावरती ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही कोमट पाण्यामध्ये बुडवलेलं जे काही स्वच्छ कापड आहे त्यानेही क्लीन करून घेऊ शकता. यामुळे सुद्धा बाळाचा गॅस हा लवकर रिलीज होतो. शिवाय जर बाळाने दिवसभरामध्ये पॉटी केली नसेल, बाळाचं पोट साफ झालं नसेल तर ते सुद्धा लवकर साफ होतं आणि बाळाला थोडासा आराम मिळायला, हलकं वाटायला मदत होते. त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे ते म्हणजे बाळाच्या एक प्रकारचा मसाज करणं. नॉर्मली जेव्हा बाळ हा चांगल्या मूडमध्ये असतो किंवा थोडासा रिलॅक्स असतो तर त्यावेळी तुम्ही बाळाच्या पायाचं एक प्रकारचा मसाज करू शकता किंवा पोटाचा मसाज करू शकता. यामुळे बाळाच्या पोटामध्ये जे काही एअर ट्रॅप झालेली आहे ही बाहेर पडते. नॉर्मली तुम्ही सायकलिंग मोशनमध्ये बाळाच्या पायांची हालचाल करू शकता. बाळाच्या पोटावरती क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये दोन्ही हाताने बेंबी भोवती मसाज करू शकता. दोन्ही पाय घेऊन बाळाच्या पोटावरती हलक्या हाताने दाबू शकता. यावेळी तुम्हाला जाणवेल की बाळाला जो काही गॅस आहे हा रिलीज केलेला आहे, तुम्हाला तसा आवाज सुद्धा येईल आणि बाळाचं पोट सुद्धा अगदी सॉफ्ट लागायला किंवा हा जो गॅस आहे हा पास व्हायला मदत होईल. दिवसातून तुम्हाला 2 ते 3 वेळा बाळाच्या पोटाचं या पद्धतीने मालिश करणं किंवा हातापायांची या पद्धतीने मुवमेंट करणं हे गरजेचं आहे. बऱ्याचदा तुमच्या मला कमेंट्स येतात की बाळाला वारंवार गॅस होत आहे तर ग्राईप वॉटर देऊ का, किंवा जे मेडिकलमध्ये ड्रॉप्स मिळतात गॅस रिलीफचे, कॉलिकेट असेल किंवा आणखी जे काही वेगवेगळे ड्रॉप्स मिळतात तर ते बाळाला देऊ शकतो का. लक्षात घ्या, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी एक औषधाप्रमाणे काम करतात. म्हणजे त्याचा जो डोस आहे हा ठराविक काळापुरता बाळासाठी योग्य आहे, पण रेग्युलर बेसिसवरती बाळाला त्याची सवय लागता कामा नये किंवा रेग्युलर बेसिसवरती हे बाळाला देता कामा नये. या ज्या नॅचरल गोष्टी आहेत जशा मी वरती अगोदर सांगितल्या तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जरूर फॉलो करायच्या आहेत. कधी कधी बाळाच्या पोटामध्ये खूप जास्त गॅस होतो, बाळ पोटाला हात सुद्धा लावू देत नाही, सतत रडत राहतो, तर त्यावेळी तुम्ही डॉक्टरांच्या योग्य त्या सल्ल्याने हे जे काही गॅसचे ड्रॉप्स आहेत किंवा जे मेडिसिन्स येतात तर ते बाळाला देऊ शकता, पण त्याचा नियमित वापर तुम्हाला बाळाच्या बाबतीमध्ये करायचा नाही. एकदा बाळ पालथा पडायला लागला, त्याची शारीरिक हालचाल व्हायला लागली की हळूहळू हा गॅसचा जो त्रास आहे हा ऑटोमॅटिकली कमी येतो, पण तोपर्यंत पालकांनी या सगळ्या गोष्टींची दक्षता घेणं आणि हे उपाय वेळोवेळी करत राहणं आवश्यक आहे. सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.